देशातील साखर हंगाम जवळपास संपला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन 18% अर्थात 58 लाख टन एवढं घटलंय। महाराष्ट्रात गेल्या वर्षी 110,20,000 टन उत्पादन झालं होतं। ऊस आणि साखर उतार्यातील घट यामुळे उत्पादन कमी झाल्याचं सांगण्यात आलंय। 31 मे पूर्वी उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढा, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना। परभणीमधील पिंपरी खुर्दमधील शिवरस्ता खुला करण्याची शेतकऱ्यांची मागणी, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। धुळ्यात कृषी सहाय्यकांचं विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन, आंदोलनाकडे लक्ष देऊन शासनाने मागण्या पूर्ण करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी। धुळ्यात कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, बाजार समितीमध्ये कांद्याला कवडी मोलभाव, शेतकऱ्यांची मात्र नाराजी। मराठवाड्यात 2511 हेक्टर क्षेत्राला अवकाळीचा फटका, पिकांबरोबर फळबागांचंही नुकसान, शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी। यंदा पावसाळा नेहमीपेक्षा लवकर सुरू होण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाची तयारी। परभणीमध्ये लेबर कार्ड धारकांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न, शिबिरात गृहोपयोगी संसाधनासाठी करण्यात आली प्रथम नोंदणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदामात आंबे पिकवण्यासाठी इथ्रेलची फवारणी, नागरिकांच्या जीवाशी मात्र खेळ। राज्यात आज पावसाची शक्यता, मुंबई आणि ठाण्याला मुसळधार पावसाचा अलर्ट, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, राज्याच्या इतर भागातही ढगाळ वातावरण राहणार। अमरावतीच्या मेळघाटमधील खडीमल गावात पाणी टंचाईचं भयंकर वास्तव समोर, पाण्याचा टँकर येताच पाणी भरण्यासाठी तुफान गर्दी, पिण्याच्या पाण्यासाठी लहान मुलांसह महिलांची झुंबड। भिवंडी महापालिकेने शहरातील रस्ते पावसाळ्याच्या तोंडावर खोदल्याने भिवंडी मनपाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर, रस्त्याच्या खोदकामामुळे नागरिक मात्र त्रस्त। नागपूरमध्ये डेंग्यू सदृश्य आजारात वाढ, जानेवारी ते एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणात आढळले डेंग्यू सदृश्य रुग्ण, नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 422 संशयित रुग्णांची नोंद, तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी असा त्रास होत असल्याची रुग्णांची तक्रार। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसाची भर रस्त्यात पकडली कॉलर, प्रकरणी तिघांना वर्षभर सक्त मजुरीसह दंड, विविध कलमांतर्गत प्रत्येकी 9,000 रुपये दंड ठोठावला। कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं काळ्या फिती लावून विविध मागण्यांबाबत सामूहिक काम बंद आंदोलन, सदरचं आंदोलन 3 टप्प्यात होणार असून विद्यापीठ प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा। वाशिम जिल्ह्यात पावसाचं थैमान, नालेसफाई नसल्यामुळे शिरपूर ग्रामपंचायतीत साचलं पाणी, ग्रामपंचायतीचं मात्र दुर्लक्ष। नागपूर महानगरपालिकेकडून पहिल्यांदा तृतीयपंथीयांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्याचा निर्णय, शहरातील 7 ठिकाणी अशी शौचालय बांधली जाणार, 6 टप्प्यांमध्ये 36 स्मार्ट टॉयलेट उभारणार। मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या जवानांकडून 10 दहशतवाद्यांचा खात्मा, तर 7 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या, डोंगराळ भागात भारत म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेजवळ चकमक। युद्ध आणि आपत्कालीन काळात नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी मॉकड्रिल, भायंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरात घेण्यात आला मॉकड्रिल, मॉकड्रिलच्या माध्यमातून करण्यात आलं नागरिकांना जागरूक। अभिनेता गोविंदा यांनी दिली व्यंकटेश्वरा फार्म इथे भेट, माजी सैनिकांनी उभारलेल्या 528 एकरातील सेंद्रिय शेतीचं केलं कौतुक। बीड शहरातील रस्त्यांवर घाणीचं साम्राज्य, अवकाळी पावसाच्या पाण्यानं नाल्यातील घाण रस्त्यावर, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, नगर परिषदेचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात जिवंत सातबारा मोहिमेत धक्कादायक माहिती, 846 मृत शेतकऱ्यांपैकी केवळ 219 वारसांनी केले अर्ज, 55,000 शेतकऱ्यांच्या नोंदी।
राजधानी साताऱ्यात छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या राजदरबाराची प्रतिकृती साकारली। 15 मे ते 18 मे या कालावधीमध्ये छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल राजवाडा सातारा इथे छत्रपती घराण्याचं दुर्मिळ चित्राचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। शिर्डीत साईबाबांना 400 ग्रॅम वजनाचा चांदीचा हार अर्पण। यासह मेडिकल फंडासाठी रुपये 1,11,111 देणगी साईचरणी अर्पण। पीएमपीएलच्या ताफ्यात आणखी 500 नव्या बस दाखल होणार। प्रवाशांना मिळणार नव्या बस। खरेदीसाठी 223 कोटी मिळाले तर पीएमआरडीए कडून पीएमकडे सुपूर्द। कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी नवा मार्ग लवकरच तयार होणार। 175 कोटींचा नवा ब्रिज। कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या मार्गाचं काम सुरू। तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचा दणका। पुण्यातील वन विभागाची जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय रद्द। जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेश। बाळासाहेब ठाकरे शरद पवारांची कायद्याच्या चौकटीबाहेर। नाशिकमध्ये भाजपची आज तिरंगा रॅली। भारतीय लष्कराला पाठिंबा देण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन। मंत्री गिरीश महाजनही तिरंगा रॅलीत सहभागी होणार। ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यात तिरंगा रॅली काढण्यात आली। भिवंडीतही भव्य भारत शौर्य तिरंगा यात्रा पाहायला मिळाली। भाजप पाठोपाठ शिवसेनाही काढणार महाराष्ट्रात तिरंगा यात्रा। 18 ते 24 मे दरम्यान शिवसेनेची तिरंगा यात्रा। शिंदेंच्या नेतृत्वात तिरंगा यात्रेचं आयोजन। शिवसेना पुन्हा एकदा मवियाला धक्का देण्याच्या तयारीत। मवियातील काही बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार। ठाकरेंच्या शिवसेनेतील काही महत्त्वाचे नेतेही शिवसेनेत प्रवेश करणार। आज दुपारनंतर एकनाथ शिंदेंच्या मुक्तगिरी बंगल्यावर श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंची भेट घेणार। आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता। गडचिरोलीच्या मानापूर येथील हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला मदत। सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते दिला 50,000च्या मदतीचा चेक। छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल मोर्चा। पाण्यासाठीचं आंदोलन अधिक तीव्र होणार। आमदार आदित्य ठाकरे राहणार उपस्थित तर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मोर्चाचा समारोप होणार। अमरावतीतील धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान। तूर आणि सोयाबीन साठवलेल्या ठिकाणी अवकाळी पावसाचं पाणी साचल्याने मोठं नुकसान। सामनाच्या अग्रलेखातून विजय शहांवर टीकास्त्र। विजय शहांकडून भारतीय सेना दलाचा अपमान। त्यांची भाजपमधून हकालपट्टी करावी। सामनातून टीकास्त्र। सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या स्मार्ट बस येणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। बैठकीला एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, संबंधित खाते प्रमुखांसह बस बांधणी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। वनजमीन वाटप प्रकरण राणेंना सुप्रीम कोर्टाचा धक्का। वन विभागाची जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय रद्द। पुण्यातील ती जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेश। तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना दणका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।